करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांनो, आज आपण नीट यूजी 2026 ची काउन्सिलिंग प्रोसेसच्या अगोदर म्हणजे आज दिनांक 18 जानेवारी 2026 नीट यूजी 2026 ची परीक्षा 3 मे 2026 रोजी होणार आहे. त्याच्या पूर्वी आपण जवळपास 3.5 महिने म्हणजे दरम्यान 100च्या आसपास दिवस बाकी आहेत. या सर्व दिवसामध्ये आपल्या सर्वांना अभ्यासाच्या संदर्भामधल्या डिटेल गोष्टी आपण मांडणार आहे. इम्पॉर्टंट 100 डेज काय आहेत त्या संदर्भामध्ये थिअरी कशी वापरायला पाहिजे, अभ्यास कसा असायला पाहिजे, स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे या संदर्भात आपण पुढे व्हिडिओ बनवणार आहे. आजचा जो विषय आहे तो म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स फॉर नीट एक्झाम साठी, नीट एक्झामच्या परीक्षेसाठी जो काही आपण फॉर्म भरणार आहे, फॉर्म फिलिंगसाठी आपल्याला महत्वाचे हे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. काही महत्वाचे डॉक्युमेंट आजपासूनच गोळा करायला चालू करा. दरम्यान 1 महिन्याच्या आसपास हे आपल्या सोबत फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये कधीही नीटचा फॉर्म भरायला लागू शकतो. या संदर्भामध्ये एक पहिलं जे म्हणजे आपल्याला आजचा जो विषय आहे तो म्हणजे नीट परीक्षेसाठीच्या भरायच्या फॉर्म मध्ये लागणारे डॉक्युमेंट्सची लिस्ट कोणती कोणती आहे, की मस्ट लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहे त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहे. पहिलं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे 10th मार्कशीट, 10वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. 12वीचं मार्कशीट असण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर 10वीचं सीबीएसई असेल किंवा आयसीएसई असेल किंवा स्टेट बोर्डचं असू दे, आपल्याला मार्कशीट असणं गरजेचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुम्ही काही रिपीटर असाल तर तुमच्याकडे 12वीचं मार्कशीट असेल, परंतु जे आता अपीर आहेत अशा विद्यार्थ्यांकडे मात्र आपल्याकडे कसल्याही प्रकारचं 12वीचं मार्कशीट किंवा बोर्ड सर्टिफिकेट नसणार आहे. दुसरं जे महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट आयडी, आपला आयडी जो आहे तो आयडेंटिफिकेशन म्हणजेच आधार कार्ड असेल, वोटर आयडी असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, या गोष्टी आपल्या असल्या पाहिजे. सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट कोणतं आहे समजा, हे सर्व गोष्टीच्या ऐवजी तुमचं आधार कार्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुम्ही आधार कार्डकडे कॉन्सन्ट्रेट करा. तुमचं जे नाव आधार कार्डवरती आहे, म्हणजे ज्यामध्ये आता समजा उदाहरणार्थ अजय भानुदास पाटील असेल तर त्याच्यामधला स्पेस बरोबर आहे का, स्पेलिंग बरोबर आहे का, एवढे बघा. कधी कधी पाटील अजय भानुदास असेल तरी चालू शकतं, काही अडचण नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की नेम मध्ये फारसा बदल नसला पाहिजे. बऱ्यापैकी काही मुस्लिम कम्युनिटीमध्ये खूप साऱ्या नावामध्ये मोठं नाव असतं आणि आधारवरती कमी नाव असतं आणि 10वीच्या मार्कशीटवरती वेगळं नाव असतं. ते मात्र तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे. त्यामुळे आधार कार्ड हे सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट आहे. नेम असेल, फादर्स नेम असेल, सरनेम असेल, तुमचं जेंडर असेल, या सर्व गोष्टी चेक करून त्यानुसार तुम्ही करून घ्या. त्यावरती बर्थ डेट सुद्धा असते, ते सुद्धा अपडेट करून घ्यायचे. त्यामुळे दुसरं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आधार कार्ड आहे. तिसरं जे डॉक्युमेंट आहे त्याला खूप महत्वाचं डॉक्युमेंट आहे ते आपल्याला नीटचा फॉर्म भरत असताना एनटीए कडे आपल्याला लागणारं महत्वाचं डॉक्युमेंट म्हणजे नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट. आता नॅशनॅलिटी डोमिसाईल जर तुम्ही एकदा काढलेला असेल तर ते लाईफ टाईम व्हॅलिडिटी असते. मग तुम्ही नॅशनॅलिटी म्हणजे आपण भारत देशाचे नागरिकत्व आहे आणि डोमिसाईल म्हणजे तुम्ही अधिवास ज्या राज्याचा आहे त्या महत्वाचं आहे. बऱ्यापैकी ज्यावेळेस आपण काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जातो त्यावेळेस सेंट्रल काउन्सिलिंगसाठी नॅशनॅलिटीची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये डोमिसाईलची गरज नाही, परंतु स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये मात्र तुमचं डोमिसाईल कोणत्या राज्याचं आहे हे महत्वाचं असतं. त्यामुळे कधी कधी नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल असं वेगवेगळं सर्टिफिकेट मिळतं आणि कधी कधी दोन्ही नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट मिळतं. ते पण असणं आवश्यक आहे. नसेल तर तुम्ही काढून घ्यायचं आहे. आता हे सर्व जर समजा 2-5 वर्षापूर्वी काढलेलं असेल तर चालेल का, तर 100% चालेल, कारण नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट हे आपल्याला लाईफ टाईम मध्ये व्हॅलिडिटी असतं. चौथं डॉक्युमेंट कोणतं आहे समजा, तर ते कास्ट सर्टिफिकेट. मग कास्ट सर्टिफिकेट जे आहे त्याला आपण बऱ्याच वेळा कास्ट सर्टिफिकेटच्या संदर्भामध्ये सर्वात महत्वाचा डॉक्युमेंट आहे.
ते म्हणजे आपलं नीटचं जे स्कोर कार्ड येणार आहे त्या स्कोर कार्डवरती तुमची सेंट्रलची जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला मेन्शन होऊन आली पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल धरून चाला, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचा असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट आवश्यक नाही, त्याला आपण अनरिझर्व्ड असं म्हणतो. पण जर ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी असाल तुम्ही तर मात्र महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या ओबीसी विद्यार्थी, त्याला अदर बॅकवर्ड क्लास म्हणतो, एसबीसी म्हणजे स्पेशल बॅकवर्ड क्लास असे म्हणतो, त्याचबरोबर व्हीजे विमुक्त जाती किंवा डी नोटिफाईड ट्राईब्स किंवा आपण DT1 असं म्हणतो, NT 1, 2, 3 त्याला आपण NT BCD असं सुद्धा म्हणतो, म्हणजेच नॉमॅडिक ट्राईब्स BCD हे सर्व जे आहेत ते सर्व जे आहेत ते आपल्याला सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये येतात. म्हणजे जे महाराष्ट्र राज्यामधले NT BCD व्हीजे SBC OBC हे सर्व विद्यार्थी आपल्याला सेंट्रल मध्ये ओबीसी येतात. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांनी सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. त्याची व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष असतं. कोणत्याही सेंट्रल डॉक्युमेंटचं व्हॅलिडिटी फक्त 1 वर्ष असते. त्यामुळे तुम्ही आता काढलं तर त्याचा उपयोग फॉर्म भरण्यासाठी होऊ शकतो. नंतर मार्च एंड नंतर मात्र काउन्सिलिंग सुरू झाल्यानंतर परत तुम्हाला सेपरेट एक डॉक्युमेंट काढावं लागणार आहे, ते सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट. आता मी व्हीजे आहे किंवा मी NT आहे तर मी काय करावं लागेल, मला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट 9 नंबर फॉर्म काढावा लागणार आहे. हे 100% आवश्यक आहे नीटच्या फॉर्मसाठी. आता बघा, फक्त ओबीसी आपण सांगितलं, SC आणि ST हे जे कॅटेगरी आहेत ते सेंट्रलमध्ये आणि स्टेटमध्ये एकच आहे. त्यामुळे तुमचं स्टेटचं सुद्धा सेंट्रलला चालू शकतं. जर मिळत असेल तुमच्याकडे तर तुम्ही सेंट्रलचं आणि स्टेटचं वेगवेगळं काढण्याबरोबरच सेंट्रलचं मात्र SC आणि ST सर्टिफिकेट मात्र तुम्ही काढणं आवश्यक आहे. पण SC ST साठी तुम्ही स्टेटचं असेल तरी सुद्धा चालू शकतं. आता दुसराही महत्वाचा जो कॅटेगरी आहे ती EWS मध्ये 2 प्रकारचे कॅटेगरी आहेत. ते तर एक तर EWS सेंट्रल आणि स्टेट. तर EWS सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट, सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. त्याला आपण अनेक्झर I असं म्हणतो. आणि जे स्टेटचं आहे ते आपल्याला काउन्सिलिंगच्या स्टेट काउन्सिलिंग प्रोसेससाठी लागणार आहे. त्यामुळे आता सध्याच्या मितीला ज्यांचे EWS असेल ना, अशांनी सेंट्रलचं EWS काढणं आवश्यक आहे. आता महाराष्ट्रामध्ये एक ACBC नावाची एक कॅटेगरी आहे, ज्याला आपण मराठा आरक्षण म्हणतो. त्यांनी मात्र स्टेटचं कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर हे तिन्ही सर्टिफिकेट काढणं आवश्यक आहे. परंतु सेंट्रलमध्ये ते ACBC कशामध्ये धरली जाते तर ते ओपन मध्ये पकडली जाते. त्यांनी सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट काढायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि EWS मधून फॉर्म भरायचा आहे. जर समजा तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला EWS मिळणार नाही, तुम्ही ओपन मधून फॉर्म भरू शकता. परंतु काही मराठा विद्यार्थ्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र कुणबी मधून मिळाले, तर कुणबी ही कास्ट सेंट्रल ओबीसी मध्ये असल्यामुळे तुम्ही सेंट्रल ओबीसी सुद्धा तुम्ही काढू शकता. म्हणजे सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट आपल्याला असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये सेंट्रल EWS, त्याचबरोबर सेंट्रल ओबीसी आणि SC STचं सेंट्रल किंवा स्टेट या गोष्टी असणं आवश्यक आहे. ह्याची व्हॅलिडिटी फक्त एक वर्षापुरती असते आणि ती आता काढणं आवश्यक आहे. जुनं काढलेलं असेल तर चालेल का SC ST साठी? 100% जुनं काढलेलं असेल तरी सुद्धा चालू शकते. पण ओबीसी EWS मात्र जुनं चालणार नाही, फ्रेश काढावं लागणार आहे. सध्या मात्र स्टेटचं सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्ही थोडं थांबलं तरी चालेल, परंतु मात्र आपल्याला सेंट्रलचं मात्र ओबीसी आणि SC ST आणि सेंट्रल EWS सर्टिफिकेट आपल्याकडे आवश्यक आहे. आता 4थं महत्वाचं डॉक्युमेंट आहे म्हणजे ते म्हणजे तुमचा फोटो. म्हणजे त्याला आपण स्वतःचा विद्यार्थ्याचा फोटो, तो पासवर्ड साईजचा फोटो 10 ते 15 असले पाहिजे आणि पोस्ट कार्ड साईजचा फोटो तुमचा एक 3 ते 5 असले पाहिजे. आता ह्याच्यावरती बऱ्याच वेळा त्या फोटोवरती तुमचे कान क्लिअर दिसले पाहिजे, डोळे दिसले पाहिजे, बॅकग्राऊंड क्लिअर असलं, व्हाईट बॅकग्राऊंड असलं पाहिजे, तुमचा ड्रेस आहे तो म्हणजे क्लिअर दिसला पाहिजे आणि आपलं फेस आपला क्लिअर दिसला पाहिजे. जर समजा तुमच्याकडे काही इतर गोष्टी म्हणजे लावणार असाल तुम्ही पगडी वगैरे, तर हे जरी असेल तरी पण त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा ओळखू आला पाहिजे असं असलं पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला जे काही फोटो क्लिक जो डेट आहे, डेट ऑफ फोटो क्लिक, इथं खाली नाव आणि त्याच्या खाली तुमचं नाव पण टाकायचं आहे. ही गोष्ट आपल्याला लागणार आहे. म्हणजे ते आपल्याला महत्वाचं 4थ्या 5व्या नंबरचं डॉक्युमेंट आहे.
त्यानंतर तुम्हाला मी पाठीमागे सांगितलंच की नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट कधीही काढलेलं असलं तरी चालतं, रिसेंट काढण्याची आवश्यकता नाही. पाठीमागचं 5 वर्षातलं, 3 वर्षातलं, 10 वर्षातलं, लाईफ टाईमचं कधीही कितीही जुनं असलं तरी चालू शकतं. कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला SC ST साठी जुनं सर्टिफिकेट असेल तरी चालू शकतं, पण OBC EWS साठी मात्र रिसेंट काढणं आवश्यक आहे, ते तुम्ही आता काढून घ्या. त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सिग्नेचर अँड थंब इम्प्रेशन. आता सिग्नेचर म्हणजे विद्यार्थ्याची जी सिग्नेचर आहे, सही एका कोऱ्या कागदावर घेऊन त्याचं एक आपल्याला एक 30 KB पेक्षा कमी करून घ्यायचं असतं, पण तुमची सिग्नेचर तर तुमच्या सोबत असते. आणि थंब इम्प्रेशन आणि कधी कधी तर 10 बोटाचे ठसे आपल्याला मागितले आहेत, त्यामुळे त्या दिवशी आपल्याला काढायचंय, ते एक महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आता समजा आपण पाहायला गेलं तर तयारी काय काय करायला पाहिजे. आपलं सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट काढून घ्या, नॅशनॅलिटी कम डोमिसाईल पाहून घ्या, त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड बघून घ्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी 10वीचं मार्कशीट वगैरे आणि बोर्ड सर्टिफिकेट आहे का तेवढं बघून घ्या. एवढं तरी कमीत कमी डॉक्युमेंट आहेत. आता काउन्सिलिंगसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. नीटचा फॉर्म भरण्यासाठी एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत, एवढे तरी कमीत कमी आपल्याकडे असणं आवश्यक आहे. बाकीचे सर्व डॉक्युमेंट जे काय लागणार आहेत ते मी तुम्हाला त्यावेळी सांगेन. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना इथून पुढे प्रत्येक टप्प्यावरती तुमच्या काउन्सिलिंग मधील असणारा डॉक्युमेंटेशन, प्रत्येक डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये डिटेल गोष्टी, त्याचबरोबर स्टडी मटेरियल किंवा एक्झामचे काही क्वेश्चन पेपर सेट्स असतील, किंबहुना पॅरेंटिंग मधले विद्यार्थ्यांसाठी पॅरेंटिंगचे काही मुद्दे असतील ते तर सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर तुमचं टाइम मॅनेजमेंट, अभ्यासाचा दिवसभराचा स्टडी कसा करायला पाहिजे, परीक्षेमधलं 3 तासाचं मॅनेजमेंट, इलिमिनेशन थेरपी किंवा हे सगळ्या गोष्टी विद्यार्थी आणि पालकांसाठी आम्ही प्रत्येक टप्प्यावरती मांडण्याचा प्रयत्न युट्यूबच्या माध्यमातून करणार आहे. जर समजा कदाचित तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर ज्यांना पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं आहे त्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवू शकता. आम्ही तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती डे टू डे मध्ये प्रत्येक गोष्ट आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो, ते तुमच्या आयुष्यभरामध्ये उपयोगाला येऊ शकतात. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.